आज आपल्यासोबत आहे विकी ओसवाल, रायगड रॉयल्सचा आयकॉन प्लेअर आणि प्लेअर ऑफ द मॅच. विकी, खूप खूप अभिनंदन. 4 विकेट्स घेतल्या आज. आणि पिचबद्दल सांग, किती असिस्ट मिळत होता? पिच पण थोडाफार असेच होता, येस, कारण थोडा काल पाऊस पडला होता, थोडा मॉइश्चर होता विकेटमध्ये, थोडा बॉल ग्रिप होत होता. तर मला हेच होतं की मी जेवढा जास्तीत जास्त चांगले बॉल्स टाकायचा प्रयत्न करेल आणि माझ्या प्लॅनला एक्झिक्यूट करेल, तर मला विकेट्स नक्की भेटतील आणि ते झालं. अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. पुणेरी बाप्पाचा आत्तापर्यंत परफॉर्मन्स चांगला होता या टुर्नामेंटमध्ये. काही वेगळं प्लॅनिंग केलं होतं त्यांच्या अगेन्स्ट? आय थिंक काय प्लॅनिंग वेगळं नव्हतं. आम्हाला एवढंच होतं की आमची जी स्ट्रेंथ आहे त्यावर जर का मी फक्त स्टिक राहिलो तर आम्ही खूप चांगलं करू शकतो ॲज अ टीम, ॲज अ बॉलिंग युनिट, कारण की माझ्या बॉलर्सवर खूप विश्वास आहे. आणि आम्हाला हे माहीत होतं की आमच्याकडे खूप चांगले स्पिनर्स आहेत, प्लस आमच्याकडे फास्टबॉलर पण खूप चांगले आहेत. तर फक्त एवढं इट वॉज जस्ट अ मोमेंट ऑफ एक्झिक्युटिंग, आणि आम्ही ते केलं सकाळी आज, आणि ते आम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटले. थोडा IPL बद्दलचे अनुभव सांग. तिथले काय लर्निंग्स होते, इथे कसं अप्लाय करतोयस? खूप मोठी स्टेज होती IPL माझ्यासाठी. दिल्ली कॅपिटल्समधून जेव्हा मी होतो तेव्हा रिषभ पंत, डेव्हिड वॉर्नर किंवा अक्षर पटेल सारखे खूप मोठ्या प्लेयर्सला मी बोललो, त्यांचे टिप्स घेतले, कसे मी गेममध्ये प्रोॲक्टिव्ह राहू शकतो किंवा एक स्टेप अहेड राहू शकतो, T20मध्ये काय गरजेचं असतं हे कळलं मला, आणि ते शिकायला खूप भेटलं. स्पेशली आमचे हेड कोच रिकी पॉन्टिंग सर, त्यांनी मला खूप काही शिकवलं, कारण की मी त्यांच्यासोबत खूप टाइम स्पेंड करायचो डगआउटमध्ये. म्हणजे या छोटी छोटी गोष्टी खूप शिकायला भेटले क्रिकेटमध्ये.